ते म्हणतात ना, एखाद्या वर्षी एखादी कास्ट लकी ठरते. त्याच पद्धतीने नमस्कार, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत. तुमचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता, की दुय्यम निबंधक एस-आरच्या जागा 2025 साठी येणार आहेत की नाही? कारण की आपण आर-टी-आय बघितलेले आहे. ते म्हणतात 84 जागांचे मागणीपत्रक पाठवलेले आहे. परंतु काही उमेदवारांचा संभ्रम निर्माण झालेला होता किंवा आहे, की भले महसूल व वन विभागाने ते मागणीपत्रक पुढे सरकवलेलं असलं, तरी अजून सामान्य प्रशासन विभागाची त्याला मान्यता मिळालेली नाही. तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. याबाबतची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर अगोदरच देण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनल त्यासाठी बनवलेलं आहे, लवकरात लवकर एखादी अपडेट यूट्यूबच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तुम्ही जॉईन असाल किंवा असाल, जुने उमेदवार जर का असाल, तर लक्षात घ्या, आपला जुना टेलिग्राम चॅनल सध्या बंद करण्यात आलेला आहे. नवीन टेलिग्राम चॅनल आपण ओपन केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. चला तर मग आरक्षण निहाय आपण दुय्यम निबंधक एस-आरच्या जागा बघूया, वर्ष बघूया, 2026 विषयी चर्चा करूया. 2026च्या जाहिरातीची उमेदवार आतुरतेने वाट बघत आहे, त्याविषयी चर्चा करूया. आता पुण्यातील उमेदवारांना ही अगोदर आधीच मिळालेली असेल, परंतु बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांचाही आपल्याला विचार करावा लागतो. तर लक्षात घ्या, दुपारी एक अपडेट दिली मी टेलिग्रामवर, की जी काही आपलं वित्त विभागातील राज्यकर निरीक्षक हा संवर्ग आहे गट बजा, ज्याची वेतन श्रेणी S14ची आहे 38,600 ते 1,22,800. तर आता ती बदलणार आहे. त्याची लवकरच आपल्याला S16 होताना बघायला भेटेल. जसं ASO या संवर्गाचं S16 झालं, त्याच पद्धतीने याचंही पे स्केल S16 होईल. STI संवर्गाचं. तरी PSI संवर्ग आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 म्हणजेच मृदांक निरीक्षक हा संवर्ग अजूनही S14चा आहे. आणखीन एक अपडेट देतो. राज्यसेवेच्या 80 जागांचं आणखीन मागणीपत्रक MPSCकडे गेलेलं आहे. आता त्या कोणत्या याच्या आहे ते मला सध्या आठवत नाही. मी ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सांगितलेलं आहे. चला मग येऊया मुद्द्याकडे. तर 2025 ह्या वर्षाविषयी आपण बोलत आहोत. उमेदवारांचा जो संभ्रम आहे, की जागा गेलेल्या आहे की नाही, तर लक्षात घ्या, महसूल विभाग आकडा पाठवते. तर त्याचं आरक्षण निहाय लावण्याचं जो काही तक्त्याचं काम असतं, ते सामान्य प्रशासन विभागाचं असतं. त्यांनी ते केलेलं आहे. या तुमच्यासमोर जागा आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादी कास्ट एखाद्या वर्षी लकी ठरते. त्याच पद्धतीने अनुसूचित जाती SC कास्ट, ज्याच्या सर्वसाधारण जागा 7 आलेल्या आहे. महिलांसाठी 4 आहे आणि खेळाडूसाठी 1 जागा आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती यांच्या यावर्षी खूपच कमी जागा आहे. मग ते आपण STIला म्हणू, नाहीतर PSI या संवर्गासाठी सुद्धा म्हटलं तरी चालेल. त्याच पद्धतीने इथे अनुसूचित जमातीसाठी 3 जागा सर्वसाधारण, महिलांकरता 2 असेल. विजय 1 जागा आहे. भटक्या जमाती B, NTB 1-1, NTC 2-1, NTD 1-1, इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC यांच्या सर्वसाधारण 9 जागा आहे. तर महिलांसाठी 5 जागा आहे. विशेष मागास प्रवर्ग SBC 1-1, हे नव्यानं आरक्षण मिळालेलं SCBC 6-2 आणि सर्वात लकी कास्ट EWS 6-2 आणि ओपन जनरलला जागा असतील 16 सर्वसाधारण उमेदवारांसाठी आणि 8 महिलांसाठी आणि 1 खेळाडूसाठी असेल. आता या सर्व कास्टमध्ये लक्षात घ्या, कोणत्यातून एक जागा जी आपल्याला सध्या माहीत नाही. अनाथांसाठी 1 असेल, जे की संस्थात्मक असेल आणि दिव्यांगांसाठी 5 असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने पकडताना आपल्या कास्टमधून एखादी जागा जाऊ शकते असा विचार करूनच पकडा. तर हे जाणार आहे वर्ष 2025च्या जाहिरातीसाठी, जिची पूर्वपरीक्षा झालेली आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार पदभरतीच्या मागणीपत्रकास सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेण्यात आली आहे का? तर होय. प्रस्तावित आरक्षण शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित कार्यासन 16 मान्यता घेण्यात आली आहे का? तर होय. याचाच अर्थ मान्यता सगळीकडून मिळालेली आहे. हे मागणीपत्रक आता फक्त उचलायचं आहे, MPSCच्या ताब्यात द्यायचं आहे आणि सांगायला आनंद होईल की हे MPSCकडे गेलेलं आहे. अपडेट तुम्हाला परत एकदा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जो कट ऑफ सांगण्यात आलेला होता सुरुवातीला पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आपण कट ऑफ सांगितलेला होता. तो जागे कट ऑफ सांगितलेला आहे, तो SRच्या जागा पकडूनच सांगितलेल्या होत्या. मग तुम्ही म्हणाल जागा वाढल्या आहे, सर तुमच्या कट ऑफमध्ये काही कमी जास्त होईल का? तर नाही, आपल्याला माहीत होतं SRच्या जागा जाणार आहे, त्यामुळे तो कट ऑफ त्यानुसारच सांगितलेला आहे. आता ग्रुप Cच्या उमेदवारांचा एक्साईज संदर्भात प्रश्न आहे. तर हो, त्याही जागा MPSCच्या ताब्यात आहे. मुद्दा 2026 या वर्षाचा. ग्रुप B पूर्वपरीक्षा 2026 याची जाहिरात कोणत्या महिन्यात येईल? तर वेळापत्रकानुसार मार्च महिन्यामध्ये याची जाहिरात बघायला भेटेल. पण मार्चमध्ये कधी? तर मार्चमधील शेवटच्या हप्त्यामध्ये. शेवटच्या हप्त्यामध्ये का? तर आयोग प्रत्येक विभागाला एक लेटर पाठवत असतं, की रिकाम्या जागा आहे तर द्या. याची वाट आयोग महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांपर्यंत बघत असतं. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे टेलिग्रामवर तशी अपडेट दिलेली आहे, की पूर्वपरीक्षेचा निकाल राज्यसेवेचा अजून लागलेला नाही. तर लक्षात घ्या, तुम्ही जो सरळ मार्गाने विचार करत आहात, त्याच्या आयोग उलट विचार करत आहे.
तुम्ही म्हणत असाल पूर्वपरीक्षा होऊन इतके दिवस झाले, निकाल का देत नाही आयोग? तुम्ही आयोगाच्या नावाने दगडफोडी करत असालच. तर तसा विचार करू नका. विचार करताना मुख्य परीक्षेला किती दिवस राहिले यानुसार विचार करा. मग आयोगाने हा ट्रेंड का सुरू केला? तर जर उमेदवारांना जास्त वेळ मिळाला, त्यांना आयोगाच्या जर का जास्त चुका दिसून आल्या, तर ते उमेदवार कोर्टात जातात. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबत होते. त्यामुळे आयोगाने हा नवीन ट्रेंड सुरू केलेला आहे. निकाल बघताना तुम्ही पूर्वपरीक्षा होऊन किती दिवस झाले असं नका बघू. मुख्य परीक्षेला किती दिवस राहिले यानुसार बघा. आता जर का याच्यावर विश्वास नसेल, तर मागची ग्रुप सी बघा, मागची ग्रुप बी बघा. यांची परीक्षा कधी झाली, मुख्य परीक्षा केव्हा होती आणि त्यानुसार निकाल केव्हा लागले, यावरून तुम्हाला अंदाज येईलच. 2026ची जाहिरात मी म्हटल्याप्रमाणे मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये बघायला भेटेल. उमेदवार जागांविषयी विचारत होते, तरी टेलिग्राम चॅनलवर आपण सांगितलेलं आहे, एस-टी-आय आणि टॅक्स असिस्टंट या पदाच्या जागा केलेल्या आहेत. ए-एस-ओ 2025, ए-एस-ओ 2026 त्यांचं एक वेगळंच घराणं चालू आहे. प्रत्येक वेळेस ते पदोन्नतीचं कारण देत आहे. त्यांचा मूड सध्या नाही आहे. त्यांना जर का मूडमध्ये आणायचं असेल, तर त्यांच्यावर दबाव निर्माण करावा लागेल. राहिला पी-एस-आयचा मार्ग, काही होऊ द्या, पी-एस-आयच्या जागा येणारच. भलेही जाहिरातीत तुम्हाला जागा बघायला भेटल्या नाही, तर त्यानंतर ॲड होतील जशा 2025ला ॲड झाल्या तशा. मग एस-आरच्या जागा ॲड झाल्या, आता 2025ला आणखीन काही आहे का? तर चान्स एस-टी-आय एस वर्गाचा बनतोय, पण बघूया. या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे. ज्या गोष्टी समजण्यास अवघड जातात त्या आपण यूट्यूबवर देतो. ज्या गोष्टी तुम्हाला समजतील, लवकर अडॅप्ट होतील, त्या गोष्टी आपण टेलिग्रामवर टाकत असतो. भेटूया आपण पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत तरी धन्यवाद.